रत्नागिरी जिल्ह्यातील नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या मतदानासाठी या ठिकाणी प्रशासकीय यंत्रणा जी आहे ती सज्ज झालेली पाहायला मिळते। प्रशासकीय यंत्रणेची सर्व तयारी जी आहे ती पूर्ण झालेली आहे। 7 स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी 200 मतदान केंद्र या ठिकाणी असणार आहे। रत्नागिरी, राजापूर, चिपळूण, खेड नगर परिषदेसाठी तर देवरुख, लांजा आणि गुहागर नगरपंचायतीसाठी या ठिकाणी निवडणुकीचा धुरळा या ठिकाणी उडताना पाहायला मिळतो आहे। 200 मतदान केंद्रासाठी 1200 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहेत। मतदानासाठी EVM मशीनचं या ठिकाणी वाटप जे आहे ते सुरू झालेलं पाहायला मिळतं आहे। सर्वाधिक मतदान केंद्र रत्नागिरी नगर परिषदेमध्ये असणार आहेत। इथं 69 मतदान केंद्र असणार आहेत, तर 441 EVM मशीन ही मतदानासाठी या ठिकाणी राखीव ठेवली जाणार आहेत। 7 नगराध्यक्षपदासाठी तर 149 नगरसेवकांच्या जागेसाठी उद्या या ठिकाणी मतदान होतं आहे। मतदान होणाऱ्या नगरपरिषद आणि नगरपंचायतीमध्ये या ठिकाणी उद्या या ठिकाणी सुट्टी देखील जाहीर करण्यात आलेली पाहायला मिळते। एकंदरीतच उद्या होणाऱ्या मतदानासाठी या ठिकाणी पूर्णपणे प्रशासकीय यंत्रणा जी आहे ती सज्ज झालेली पाहायला मिळते। आज रात्री निवडणूक प्रचाराचं या ठिकाणी पॅकअप होईल आणि उद्या सकाळी या ठिकाणी मतदानाची सगळी तयारी जी आहे ती या ठिकाणी पूर्ण झालेली पाहायला मिळते। कॅमेरामन समित गजनेसह मनोज डेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।